हा व्हिडिओ बघणाऱ्या सर्व भावांनो आणि बहिणींनो, मी दिलीप गवई पूर्वजांचा खजिना या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय। आणि नेहमीप्रमाणे आज तुम्हाला एका औषधी वनस्पतीची ओळख या व्हिडिओच्या माध्यमातून करून देणार आहे। तरी माझ्या हातामध्ये तुम्ही बघू शकता ही ती वनस्पती, या ज्या वनस्पतीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। ही सडकाच्या कडेला आपल्या पडीत जागेवर शेतात कुठेही आपल्याला सहजपणे मिळणारी वनस्पती आहे। याला कुठलाही पैसा लागत नाही आणि कुठलाही पैसा द्यायचं काम नाही। ही फुकटात आपल्याला सहजपणे कुठेही सापडू शकते। अख्ख्या भारतभर तुम्ही भारतात जा, इतर राज्यात जा, कुठेही आपल्याला सहजपणे मिळणारी वनस्पती आहे। मित्रो, या वनस्पतीला तसे भाषेमध्ये आमच्या इकडे हिला गेंदा फूल किंवा फुलदांडा असं म्हणतात, पण हिचं आयुर्वेदिक नाव जर म्हटलं तर हिला आयुर्वेदामध्ये मातीसुळी या नावाने ही वनस्पती ओळखल्या जाते। मित्रो, मातीसुळी या नावाने ओळखल्या जाणारी वनस्पती आहे। हिचं लॅटिन नाव लिओनोटिस नेपेटिफोलिया म्हणून ही ओळखतात। हिचे काही औषधी उपयोग आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर हिचे गुणधर्म मित्र कटुपौष्टिक आणि ज्वरग्न आहे। तापेमध्ये या वनस्पतीचा चांगला वापर होतोय। काविळीमध्ये सुद्धा याचा चांगला वापर होतो। काविळीमध्ये या मुळ्यांचा, याच्या ज्या मुळ्या असतात या मुळ्यांचा काढा केला जातो किंवा ठेचून मग दुधामध्ये दिल्या जातात। आणि तापेमध्ये या पानांचा रस किंवा काढाही देता येतो, काढा करून देतात, किंवा मग या पानांचा 2 चमचे रस दिला तरी, एक सकाळ संध्याकाळ 2 टाईम दिला तरी ताप कमी होते। पण याचा एक महत्त्वाचा उपयोग तुम्हाला सांगतोय। ही जे फुलं आहेत, ही जे तुम्हाला काटेरी फुलं दिसतात याला, तर या फुलांचा त्वचा रोगासाठी वापर केला जातो। मित्रो, परंपरेनं आणि अनुभवानं ह्या सुरुवातीपासून चालत आलेल्या वनस्पती येतात। आज याची ओळख आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून करून देतो। मित्रो, तर याला कुठं कुठं द्रोणपुष्पी पण म्हणतात, मोठी द्रोणपुष्पी म्हणून याला ओळखले जातात। पण ही द्रोणपुष्पी नाही आहे, ही द्रोणपुष्पी सारखी दिसायला आहे, पण ही द्रोणपुष्पी नाही आहे। मित्रो, तर काय करायचं त्वचा रोगासाठी, ही जे फळं आहेत, ही जे फुलं आहेत, हे फुलं जमा करायचे आणि याला जाळायचं, याची राख तयार करायची। या राख्याचा वापर आपल्याला त्वचा रोगासाठी करता येतो। ही राख आपण दह्यामध्ये कालवून जर त्या त्वचा रोगावर लावलं तर काही दिवसामध्ये आपल्याला त्वचा रोग बरे झालेला आपल्याला दिसायला। तर हे खोबऱ्याच्या तेलामध्ये लावता येते, पण खोबऱ्याच्या तेलापेक्षा दह्यात याचे रिझल्ट चांगले मिळतात। मित्रो, त्यामुळं याचा वापर दह्यामध्ये करा। जर नाही भेटला तर तुम्ही खोबऱ्याच्या तेलामध्ये करू शकता आपल्याला, पण जर दह्यामध्ये केलं त्याचे रिझल्ट चांगले भेटतात। एवढी जबरदस्त वनस्पती आहे। मित्रो, हिला मातीसुळ असं म्हणतात आयुर्वेदामध्ये, आणि याचं लॅटिन नाव आहे लिओनोटिस नेपेटिफोलिया। तर व्हिडिओ कसा काय वाटला मित्र, कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल ना भावना, तर एक लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन औषधी वनस्पतीसह पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या।